हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण खूप दिवसांनी भेटलेलो आहोत, म्हणजे मी खूप दिवसांनी ब्लॉग बनवला आहे. तर हा बघा, माझ्या हातात तुळजापूर जायचा दौरा आहे. मी आम्हाला जायचं होतं आज देवदर्शनासाठी बाहेर, म्हणून जरा अशी तयारी करून बसलेले. पण एक मित्र गाडी घेऊन येत होता म्हणून थांबलेलो. तुळजाभवानी म्हणजे बंद झाली ती, आम्हाला जायला फार 6 वाजलेले. म्हणून मी बाहेरच ओटी वगैरे भरली, नैवेद्य वगैरे दाखवला. कारण काय ना, आषाढ महिन्यात नैवेद्य वगैरे करावे लागतात ना, म्हणून आम्ही सगळ्या गावदेवांना नैवेद्य वगैरे केले. ते म्हणून सकाळी मी आणि पप्पा जाऊन आलतो देवांना. पण आता परत हे आणि मी आम्हाला त्यांच्या राहत्या गावाला जायचं, म्हणजे डाव्या नैवेद्य करावंच लागतं. म्हणजे ते परत काय थोडीशी हवा कमी होती म्हणून थोडीशी हवा मारली गाडीत. बसली नाही वाटतं की काय म्हणतो. हा बघा, हे आहे पॉईंट आहे, म्हणजे लोक वगैरे पेट्रोल वगैरे आणि तिथं साहेबबाबांचं मंदिर आहे. आणि आम्हाला काय रस्ता सापडत नव्हतं, कारण हे पण खूप लहान असताना आलेले. म्हणून आम्ही तिथे एका भैयाला विचारलं. भैयाने सांगितलं रॉंग साईडने गेलो. आणि म्हणजे खूप मस्त मंदिरात शांतता होती, कारण आउटसाईड शांतता होती. ते बघा, मंदिर इथून दाखवते मी. आणि आम्ही फायनली मंदिरापर्यंत आलो. तिथे इतकी फुलं होती, म्हणजे जे चाफ्याची फुलं असतात ना, त्या झाडाला खूप फुलं आलेली. कारण आणि पीरसाहेब बाबांच्या मंदिरात तर काही लेडीज लोकांना जाता येत नाही, त्याच्यामुळे फक्त हे एकटेच गेलेले. तोपर्यंत मी सगळं बाहेरचं बॅकग्राऊंड बघून घेतलं. आणि तिथं काय म्हणजे आमच्या जे गाडीचं पोलिसांनी झालेलं. कुंभरगावचा रस्ता निघालो आणि डाव्याला मी बाय बाय केलं. तिथे शेळी पण आडवी शेळी तरी आडवी आणि काळा मांजर नाही आली. कुंभरगावच्या लक्ष्मी माता मंदिरात तिथं तर काही म्हणजे असं प्रसन्न वाटत होतं. कंटिन्यू गाणी वगैरे चालू आणि आम्ही पाया वगैरे पडलो आणि पाया वगैरे पडलो. नैवेद्य वगैरे दाखवलं आणि तिथे नारळ फोडायचं होतं, म्हणून मंदिराला प्रदक्षिणा घालून आम्ही ते नारळ फोडून सगळे नारळ ठेवून आले. आणि आता आम्ही निघालो. मी कुंभरगावला पण बाय बाय केलं. गाडी चालू घेतली गाडी. समस्त अंधार वगैरे थोडासा आणि आता आम्ही आलोय म्हणजे पिपळ्याला. आणि तिथलं मंदिर इतकं फेमस आहे ना गाईस, की तिथं म्हणजे तिथली देवी ना प्रत्येक वेळेस अशी नवसाला पावते. खूप लांबून लांबून लोक येतात आणि खूप उशीरपर्यंत ते मंदिर चालू आहे. पण तिथली यात्रा तर खूप मोठी भरते. म्हणजे बारामती हायवेला ते मंदिर आहे, ही आहे पद्मावती आहे. खूप प्रसन्न मंदिर आहे, तुम्ही पण नक्की या एकदा इथं. आणि मग मी ह्याला लाडी वगैरे गेलो आणि तर सिद्धू नाही मावशी चालेल एवढं लांब चालू गप्पा वगैरे चालू झालेलं. मावशीला घरी घेऊन आलो. घरी गेल्यावरती लगेच प्राचीन म्हणजे पप्पांना काहीतरी हाताला खाल्लं. मेडिकलमध्ये गोळी घेतली. शेटजी प्लीज सीट. आणि सकाळपासून जेवण वगैरे पाणीपुरी खाल्ली आणि पाणीपुरी पण घेतली मस्त. श्रीनाथ पाणीपुरी भगवान चौकात लाईफलाईन दवाखान्याच्या समोरच तो म्हणजे पाणीपुरीवाला भैया असतो. खूप मस्त पाणीपुरी, तुम्ही पण एकदा नक्की येऊन खाऊन बघा. आम्ही आलोत घरी. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.